या 4 व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नका, नाहीतर तुमचं आयुष्य दुर्दैव येईल. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओतून आज बघणार आहोत की 4 व्यक्ती, कोणत्या 4 व्यक्ती आहेत ज्यांच्या तुम्ही पाया पडायचं चुकी आहे, तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. तर कोण आहेत त्या व्यक्ती, कोणत्या व्यक्तीच्या पाया पडायचं आणि कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये, असं हे सगळं पूर्ण आपण या व्हिडिओतून शेवटपर्यंत बघणार आहोत. तर त्याआधी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे वेगवेगळे व्हिडिओ, वास्तुशास्त्रावरचे व्हिडिओ, तर हेल्थवरचे टिप्स सगळे तुम्हाला तुमच्या युट्यूबवर दिसून येतील. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे कोणतेही म्हातारा माणूस किंवा वयस्कर व्यक्ती जो स्मशानभूमीतून आपल्या घरी किंवा एखाद्या ठिकाणी येत असतील तर त्यांच्या पाया पडू नये, कारण स्मशानातून येणारा माणूस हा अशुद्ध मानला जातो, ते आपल्यासाठी शुभ नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो, जसे आपण सगळेच जातो, तर त्यावेळी तो सामान्य असतो. त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये. देवात आपण मंदिरात आलो तर देवाच्याच पाया पडायचंय. तिसरी गोष्ट म्हणजे झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये. झोपलेला माणूस म्हणजे, कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं, कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडण्यासारखे असते. त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते आपल्याला. वयस्कर लोक असतात, काही काही लोक आजारी असतात, वयस्कर आपले आजोबा वगैरे बेडवर पडून असतात. आपण जर जायचं असेल कुठे घराबाहेर, गावावरून आपण घरी येत असतो, तर आपण ते झोपलेले असताना चुकून पाया पडतो आशीर्वादसाठी, तर ते जागे असताना पाया पडा, झोपलेले असताना पाया पडू नका. अजून एखादी व्यक्ती जर देवपूजा पाया पडू नये, म्हणजे जर देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये. त्याची पूजा पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी, नंतर त्याच्या पाया पडावे. पूजा करताना मध्येच त्याच्या पायाला हात लावून पाया पडणं चांगलं नाहीये. त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे असं मानलं जातं. पाचवी गोष्ट म्हणजे साधू संतांशी यांच्या आपण पाया पडावे, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्याच पाया पडतात. 6वं म्हणजे अति महत्वाचं, जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे का म्हणतात, कारण त्यामागे पौराणिक कथा आहे की शिव शंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती, त्यामुळे त्यांच्या पाया पडू नये. 7वं म्हणजे भाच्याने मामाच्या पाया पडू नये. हे तर सगळ्यांना माहितीच असेल. भाच्याने मामाच्या पाया का पडू नये, कारण हे कृष्ण कथेवरून सांगितले जाते, कारण कृष्णाने मामा त्याचा म्हणजे कंस त्याचा वध केला होता. आता 8वं म्हणजे जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. हे कुठे आपल्याला दिसून येतं, तर लग्न कार्यामध्ये आपण जर वयस्कर असेल तुमच्या ओळखीचं मोठं माणसं तर जेवत असेल तर आपण त्याच्या पायाला हात लावतो, तसं चुकूनही करू नये. 9वं म्हणजे प्रवासाला निघालेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरीही तुमच्या सोबत निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका. शत्रूला कधीच करू नका नमस्कार, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देतो. म्हणून शत्रूला कधीच नमस्कार करू नये. आता शत्रू कोण हे आपल्या फॅमिलीमध्ये तुम्ही स्वतः ओळखत असाल, ते माझ्या तोंडाने ऐकायची गरज नाहीये. आता आपण पाहूया की कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढतं, भाग्य उजळतं. तर मित्रांनो, नीट लक्षपूर्वक ऐका. तुमची मोठी बहीण किंवा आत्या असेल, त्यांच्या पाया पडल्यामुळे तुमचा बुध ग्रह असतो तो मजबूत होतो. तसेच वयस्कर माणसांच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो. पण वयस्कर माणसामध्ये जर आपला शत्रू असेल तर त्याच्या पाया पडू नये. तिसरी गोष्ट म्हणजे काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्र ग्रह मजबूत होतो. तसेच वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो. संत, गुरु, ब्राह्मण
यांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो. वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो. तर मित्रांनो, तुमचे जर ग्रह मजबूत करायचे असतील तर सगळ्यांच्या पाया पडणं गरजेचं आहे. पण वरील गोष्टी वरीलच्या ठिकाणी जे सांगितलं आहे, ज्यावेळी पाया पडू नये त्यावेळी पाया पडायचं टाळावे. आता आपण पाहणार आहोत की कोणाला ओलांडू जाऊ नये. आपण बहुतेक वेळा सगळ्यांना ओलांडून जात असतो. कोण खाली बसला असेल की त्याच्या अंगावरून जातो. तर त्यामागे सुद्धा शास्त्र आहे. कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधी जाऊ नये. मांजर असेल, कुठली मुंगी सुद्धा वगैरे आपण मुंग्यांच्या नकळत ओलांडून जातो, पण ते सगळं टाळलं पाहिजे. अग्नीला चुकून सुद्धा ओलांडून जाऊ नये. कधी पाय लागू तसेच कधी पाय सुद्धा लावू नये. आपण फटाके दिवाळीच्या वेळी आपण काय चक्र वगैरे लावतो, त्याच्यामध्ये अग्नी असतो. तर अग्नी आपण चक्राला संपल्यानंतर ती आग चालू असताना आपण त्याच्यावर पाय ठेवतो, तर ती एक प्रकारचं चांगलं नाहीये. तर अशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे खुट्याला आणि दोराला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं, त्याला कधीही ओलांडून जाऊ नये. तसेच केस, भस्म, अपवित्र वस्तूंना ओलांडून जाऊ नये. खाली जर आपल्या रस्त्यानं जात असताना केस पडलं असेल, कसली राख पडली असेल, तसेच लिंबू मिरची अपवित्र वस्तू असतील, असं काही वाईट दिसलं तर त्याला ओलांडून जाऊ नये. तर आपण आता बघणार आहोत की या 4 लोकांचे आपल्या घरी येणं शुभ असतं. कुठली लोक आपल्या घरी आलेले चांगले असतात? तर जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नणंदेचं तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हणतात. पण ती जर सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचं आहे. तर मुलीने माहेरी पाहुणचारासाठीच यावे. दुसरी गोष्ट, तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतात. पण मात्र घर जावई असं जावयाने राहू नये. वर्षातून महिन्यातून एकदा, वर्षातून 6 महिन्यातून एकदा असं आलं तरी चालेल, त्यांचं स्वागत करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी भाग्याचे असं ठरवा. समजा म्हणजे तुमच्या बाजूला आजूबाजूला राहत असेल, बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहत असतील तुमचे, ते तुमच्याकडे येत असतील भाचे वगैरे, तर तेच तुमच्यासाठी चांगलंच आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात. आपण सत्यनारायण तसेच काय कुठली पूजा घालत असतो मध्ये वर्षातून वगैरे, तर ते गुरुजी आपल्या घरात आलेले अत्यंत शुभ असते. आणि 5वं म्हणजे एकदम महत्वाचं आहे, हे सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आपल्या मुली असतात, ज्यांच्या आपल्या घरात मुली असतात, मुलगी असते, कुमारी असते, कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये, त्यांना जबरदस्ती पाया पडायला लावू नये. जर कोणी पाया पडायला सांगत असेल तर त्यांना तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे की शास्त्र असं सांगतं की कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार होतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करू देऊ नये. आपल्या याच्यामध्ये कुमारी मुलगी जोपर्यंत मुलींचं लग्न होत नाही, म्हणजे पिरियड्स वगैरे येत नाही, तर तोपर्यंत आपली ही मुलगी ही लक्ष्मीचं रूप असतं. तर लक्ष्मीला कोणाच्या दुसऱ्याच्या पाया पडू देऊ नये. मित्रांनो, आज तुम्ही जाणून घेतलं कोणाच्या पाया पडल्याने दुर्दैव येतं आणि कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य उजळू शकतं. तर लक्षात ठेवा, आदर आणि श्रद्धा योग्य ठिकाणीच असली पाहिजे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ लिहिलं तर तुमचंच चांगलं आहे. तुमच्या नावाने श्री स्वामी समर्थांचं लेखन सुद्धा होऊ शकतं. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की कोणाच्या पाया पडावे, कोणाचे पाया पडू नये. आध्यात्मिक आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर मिळून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि मित्रांनो, याआधी सुद्धा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये सुद्धा असंच नमूद आहे की खूप सारी वास्तू टिप्स आहेत, खूप सारे हेल्थ टिप्स आहेत,
तर ते तुम्हाला बघू शकता. त्याचा तुमच्या आयुष्यावर तुमच्या भल्यासाठीच चांगलं आहे ते. तसेच कोणाच्या पाया पडल्याने भाग्य उजळतं आणि कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य उजळत नाही हे आपण या व्हिडिओतून बघितलंच आहे. तर मित्रांनो, अशा आपल्या डेलीच्या दैनंदिन जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टी आपण वयस्कर लोक कोणी पण आपल्याला मोठं दिसलं की आपण पाया पडतो, पण आपण हे बघत नाही की तो माणूस कुठून आला आहे, कुठून स्मशानमधून आलाय की कुठून आलाय. जेवताना लग्न कार्यामध्ये जर जेवत असेल तेव्हा आपण पाया पडतो. आम्ही सुद्धा ह्या चुका केलेल्या आहेत. तर ह्या चुकांपासून तुम्ही या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी निर्माण होतात. ह्यामुळे काय होतं, अशा तुम्ही साध्या साध्या चुका करा त्याच्यामुळे आपले ग्रह असतात ते खराब होतात. त्यामुळे आपल्या भावी आयुष्यामध्ये बारीक सारीक काही ना काही अडचणी येत असतात. तर मित्रांनो, शास्त्रानुसार आदर, नमस्कार आणि आशीर्वाद यांना मोठं महत्व दिलं गेलं आहे. पण काही प्रसंगी किंवा काही व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ मानलं गेलं आहे, तर ते तुम्ही सुद्धा पाळलं पाहिजे. जर आपल्या परिवारामध्ये एखादा वयस्कर माणूस असेल, आपल्या समोर असेल, आपल्याशी गोड असेल, पण आपल्याला असं वाटतंय की ह्या मानाच्या मनात आपल्याबद्दल आदर नाहीये, आपल्या दुश्मनासारखं आपल्याला वागत आहे, तर अशा व्यक्तींच्या पाया पडू नका. चाहे ते वयस्कर असतील, कारण त्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी चांगला नाही ठरणार आहे. तसेच वडील, आई, गुरुजन, संत, आजी आजोबा यांच्या पाया पडल्यामुळे जीवनात सकारात्मक आणि आशीर्वाद मिळतात. मात्र झोपलेल्या व्यक्ती, पूजा करत असलेल्या व्यक्ती किंवा द्वेष करणाऱ्या शत्रूच्या पाया पडणे टाळावे. श्री स्वामी समर्थ.